नमस्कार. आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी असं होतंच की जेवण झालं आणि पोटात काहीतरी गडबड सुरू झाली, नाही का? तर आज आपण अशाच त्रासांवर एका अगदी सोप्या पण जबरदस्त ॲक्युप्रेशर उपायाबद्दल बोलणार आहोत, जो पटकन आराम देऊ शकतो. कधीकधी जेवण थोडं जास्त होतं किंवा काहीतरी वेगळं खाण्यात येतं आणि मग पोटात अस्वस्थ वाटायला लागतं. पोट फुगल्यासारखं वाटतं, अपचन झाल्यासारखं वाटतं. कधीकधी तर मळमळायलाही लागतं. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल, बरोबर ना? ही समस्या तशी सामान्य आहे, पण त्रास मात्र खूप देते. मग आता या त्रासांवर उपाय काय? चला तर मग आज ओळख करून घेऊया एका खास ॲक्युप्रेशर पॉईंटची. त्याचं नाव आहे ST19 किंवा बुलांग. तर ST19, ज्याला बुलांग असंही म्हणतात, हे नाव आलंय चिनी भाषेतून आणि याचा अर्थ होतो एक महत्त्वाचा टॉवर. आता पारंपरिक चिनी वैद्यकशास्त्रानुसार आपल्या शरीरात ऊर्जेचे काही मार्ग असतात, ज्यांना मेरिडियन म्हणतात. तर हा जो बिंदू आहे तो पोटाच्या ऊर्जेच्या मार्गावरचा, म्हणजे स्टमक मेरिडियनवरचा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बरं, मग या बिंदूचं नेमकं काम काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर याचा मुख्य काम आहे पोटाच्या वरच्या भागातली जी ऊर्जा आहे, जिला पारंपरिक भाषेत ची असं म्हणतात, आणि तिथलं रक्ताभिसरण हे सगळं सुरळीत ठेवणं. आणि एकदा का हे संतुलन साधलं गेलं की पचनक्रिया सुधारायला आपोआपच मदत होते. ओके, हे सगळं ऐकायला तर खूपच इंटरेस्टिंग वाटतंय, नाही का? पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा पॉईंट आपल्या शरीरावर शोधायचा कसा? चला आता तेच बघूया. हा पॉईंट शोधणं खरं तर खूप सोपं आहे. सगळ्यात आधी आपल्या बेंबीचा मध्यभाग शोधा. आता तिथून सरळ वर, म्हणजे छातीच्या दिशेने अंदाजे 8 बोटं. हो, 8 बोटांचं अंतर मोजा. आता त्या जागेवरून उजवीकडे आणि डावीकडे साधारणपणे 3 बोटांच्या अंतरावर तुम्हाला हे ST19 बिंदू सापडतील. चला, म्हणजे आता हा पॉईंट कुठे आहे हे आपल्याला कळलं. पण आता पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न, याचा वापर नक्की करायचा कशासाठी? याचे फायदे तरी काय आहेत? हा एक छोटासा बिंदू पोटाच्या कितीतरी तक्रारींवर उपयोगी पडतो, माहिती आहे? म्हणजे पोटात दुखत असेल किंवा गॅसमुळे पोट फुगल्यासारखं वाटत असेल, मळमळ किंवा उलट्या होत असतील, कधीकधी भूकच लागत नाही किंवा ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ होते, या सगळ्या समस्यांवर हा एक बिंदू खूप प्रभावी ठरू शकतो. चला तर मग आता या बिंदूला दाबल्यानं किंवा उत्तेजित केल्यानं मिळणाऱ्या 5 मुख्य फायद्यांवर जरा नजर टाकूया. हे फायदे आपल्या पचनसंस्थेसाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. पहिला फायदा म्हणजे हे पोटातील ऊर्जेचा प्रवाह, ज्याला आपण ची म्हणतो, त्याचं अभिसरण सुधारतं. दुसरं म्हणजे पोटदुखी आणि मळमळ यापासून आराम मिळतो. तिसरा फायदा, यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. चौथं म्हणजे पोटात जी काही अस्वस्थता असते ती कमी होते. आणि पाचवं, यामुळे शरीरातला एकूण ऊर्जा प्रवाह सुधारतो, ज्यामुळे अधिक ताजंतवानं वाटतं. आता यात एक गंमत आहे. या एकाच बिंदूवर दाब देण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि गंमत म्हणजे प्रत्येक पद्धतीचा परिणामही वेगळा असतो. त्यामुळे कोणती पद्धत कधी वापरायची हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहिली पद्धत आहे टोनिफिकेशन, म्हणजे शक्ती वाढवणं. समजा भूक लागत नसेल तर या बिंदूवर 1 ते 2 मिनटं हळुवारपणे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार दाब द्या. या उलट दुसरी पद्धत आहे सीडेशन, म्हणजे शांत करणं. जर पोटात दुखत असेल किंवा मळमळत असेल तर फक्त 30 ते 60 सेकंदांसाठी हलक्या हाताने त्या जागेवर टॅप करा किंवा खालच्या दिशेने दाब द्या. बघा किती सोपं आहे. बरं, तर आपण आत्तापर्यंत बरीच माहिती पाहिली.
चला तर मग पटकन आपण काय काय शिकलो ते थोडक्यात बघूया. आणि हो, हे करताना काही महत्त्वाच्या सुरक्षिततेच्या गोष्टी लक्षात ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. तर पटकन आठवूया. बिंदूचं नाव आहे एस.टी. वनटाईन गुलॉंग. जागा आहे बेंबीपासून 6 बोटं वर आणि तिथून 2 बोटं बाजूला. याचा उपयोग होतो पोटदुखी, मळमळ, अपचन अशा त्रासांवर. भूक वाढवण्यासाठी टोनिफिकेशन म्हणजे गोलाकार दाब द्या आणि वेदना कमी करण्यासाठी सिडेशन म्हणजे हलकं टॅपिंग करा. हा तक्ता तुम्ही नंतर संदर्भासाठी नक्की वापरू शकता. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, कृपया याकडे लक्ष द्या. हा उपाय करताना दाब नेहमी हळूवारच द्यायचा आहे. विशेषतः ज्या व्यक्तींना पोटाचा भाग संवेदनशील आहे किंवा ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी तर अत्यंत काळजीपूर्वक आणि अगदी हलक्या हातानेच हे तंत्र वापरावं. सुरक्षितता सगळ्यात आधी. तर मग शेवटी एक विचार मनात येतो. हजारो वर्षांपासून वापरला जाणारा हा एक साधासा बिंदू आजच्या आपल्या या धावपळीच्या जीवनातल्या पचनाच्या समस्यांवर एक सोपी आणि प्रभावी गुरुकिल्ली ठरू शकतो का? यावर नक्की विचार करून बघा.